नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. आजपर्यंत आपण शेतकऱ्यांना विविध योजना, कर्जमाफी, पीक विमा, अनुदान अशा गोष्टीवर बोलत असतो. पण खरंच शेतकऱ्याची वास्तव काय परिस्थिती असती हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघत असताल यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. या शेतकऱ्याला या पिकाचं एवढं उत्पादन झालं, त्या पिकाचं एवढं उत्पादन झालं, केळी लागवड केली, ऊस लागवड केला, अशा बऱ्याचशा गोष्टी सोशल मीडियामधून आपण बघत असतो. आणि होतंय नेमकं काय, ह्याच्या काही गोष्टी असतात फक्त त्या शेतकऱ्याला उत्पन्न झालं म्हणून तो त्याचा मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न करतो. किंवा काही कंपन्या ज्या असतात, आपल्या जे काही खतं असतील, फवारणीची औषधं असतील, यांचा सेल वाढावा, विक्री वाढावी म्हणून त्या शेतकऱ्यांचे अशा प्रकारचे उत्पन्नाचे व्हिडिओ करतात. आणि हे व्हिडिओ बघून बरेचसे शेतकरी त्या पिकाकडे वळण्याचा प्रयत्न करतात. मात्र वास्तवमध्ये त्या शेतकऱ्याचा त्या पिकासाठी झालेला खर्च, मग त्यामध्ये खत असेल, त्याच्या लागवडीचा खर्च असेल, ठिबक सिंचनाचा खर्च असेल, पाईपलाईन असेल, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा ज्या कराव्या लागतात, या कोणताच कंपनीवाला किंवा कोणताच शेतकरी दाखवण्याचा प्रयत्न काही करत नाही. आणि शेतकऱ्याला व्हिडिओ करायचं म्हणलं, आपण कुठंतरी दिसणार म्हणलं की लहान गोष्ट असली तर तो फुगा करून सांगित असतो. मात्र खरं वास्तव कोणी दाखवत नाही. आणि आज आपल्याला शेतीचं जे काही खरं वास्तव आहे ते केळी उत्पादक शेतकरी आहेत. या केळी उत्पादक शेतकऱ्याकडून आज तुम्ही मार्केटला बघत असताल, तुम्हाला वाटत असेल आपण मार्केटला 50 रुपये डझन, 60 रुपये डझन, 70 रुपये डझन केळी घेतो. मात्र खरंच त्या शेतकऱ्याकडून या केळी त्या भावामध्ये घेतल्या जातात का, आणि त्याला किती खर्च येतो, हे आपल्याला या शेतकऱ्याकडून जाणून घ्यायचंय. तुमचा परिचय द्या. अमोल कल्याणराव गोरे, राहणार इडोळी, तालुका मंठा, जिल्हा जालना. मोकळं बोला, काही तालुका अडचण मंठा, नाही. जिल्हा जालना. हा, तर तुम्ही कधी केली केळी लागवड, किती महिन्याची आता केळी? केळी लागवड करून आता आपले 11 महिने झाले बघा. आता कमटा 19 फेब्रुवारीची लागवड, 19 फेब्रुवारी 2025. कोणत्या जातीची केळी आपली? ही J9 जातीची केळी आहे याची. J9. बरं, हे बियाणं काय भावानं आणलेलं होतं तुम्ही? रोप हे रोप एक आलं तर आपल्याला पोचमध्ये 18 रुपयाला 1 रोप आलं. 18 रुपयाला. बरं, त्यानंतर तुम्ही लागवड केली. हो. लागवड केल्याच्या नंतर ठिबकचा खर्च किती आला तुम्हाला? ठिबकचं आता आपलं ISIचं ठिबक असल्यामुळे याला एकरी 45,000 रुपये खर्च येतो याला. 45,000. आणि नॉन ISI जर केला आपण ठिबक तर नॉन ISIला 12-13,000 रुपये लागतात एकरी. बरं, याचं अनुदान मिळालं का? बरं, अनुदान मिळालं याचं. मिळालं. महाडीबीटीच्या माध्यमातून केलं तर? हो, 7% आलं अनुदान आपल्याला. असं. किती लागवड केलेली तुम्ही? ही लागवड पूर्ण 2,500 लागवड आहे आपलं. 2,500 रोप लावलेले आपण. 2,500. किती क्षेत्र आहे पूर्ण? क्षेत्र 5x5 वरती लागवड आहे आपली. 1.5 एकरच्या जवळपास. 1.5 एकर जवळपास आहे क्षेत्र आहे. बरं, त्यानंतर खतांचा वगैरे काय खर्च याला? खताचा लागवड झाल्याच्या नंतर पहिल्या 4-5 आपण हे घेतले, आळवणे घेतले, ड्रिचिंग घेतले. हा, त्या 4-5 आळवण्या झाल्याच्या नंतर मग 1.5 महिना झाला केळी लागवड करून. त्याच्यानंतर आळे करून टाकलं खत दोनदा, बेसोळ डोस. त्याच्यानंतर 3 महिन्याच्या नंतर मग माती लावली साईनी, ट्रॅक्टरच्या साह्याने. मग ते अजून एक हे टाकलं त्याला पुन्हा, म्हणजे 3 हे झाले. आळे करून टाकलं खत आपण 3 वेळेस. आणि ड्रिपचे खत 8 दिवसाला 10 दिवसाला कंटिन्यू आणत लागते खत याची. बरं, तुम्ही पाणी आता याला ठिबकद्वारे देता पूर्ण का मोकळं सुद्धा देत असता? आता हे असल्यामुळं जास्त आपण हे नाही देत, आता पाणी असं देत असतो आपली जर. बरं, आणि सध्या मार्केटला काय भाव चालू आहे बरं केळी? मार्केटला आता आपल्याकडून चालली 5 रुपये किलो, 6 रुपये किलो नेली तवा आपल्याकडून. एक घड सरासरी किती किलोचा भरतो? सरासरी भरतोय 18 किलो, 20 किलो. 20 किलो. 18 18 रुपये धरला तर 18 पंचे 90 रुपये, म्हणजे एक झाड तुम्हाला 90 रुपयाला पडतंय, बरोबर का? 90 रुपये. आणि जो काही खर्च लागलाय समजा, म्हणजे एक सांगायचं तात्पर्य असं की कोणताच शेतकरी शेतीला केलेला खर्च मांडून असं ॲक्युरेट त्याचं नियोजन करत नाही. खर्च जो लागतो तो करायचा, आणि खर्च केल्याच्या नंतर ज्यावेळेस उत्पन्न येईल असा त्याचा कोणता हिशोब नसतो. तुम्ही तसा काही हिशोब ठेवला का? आपलं
बाकी शेतकऱ्यासारखं आडम धडमच चालू आहे. नाही नाही हे काय नाही ठेवलेलं असं अंदाजीच आपला आता सरासरी एवढा किती झाला खर्च खर्च झाला तुमचा हे 2.5 एकर बागेसाठी? तरी 1.5 लाख रुपये खर्च झाला आपला अंदाजे समजा. 1.5 लाख रुपये. मग 36,000 आज रुपये याची झाली हा केळी रोपा झाली 36,000 रुपये. 18 रुपयाला एक रोप आलतं ना. हा 36,000 ती झाली केळी रोपाची. त्याच्यानंतर खताची झाली बेसल डोस टाकले आपण याला हम्म. 3दा टाकला. नाही एक सरासरी सांगा मग हम की हो, काय एवढा एवढा? सरासरी 1.5-2 लाख रुपये जवळपास खर्च झाला समजा. म्हणजे सरासरी एका झाडाला किती आला असं अंदाज? एका झाडाला सरासरी 70 ते 80 रुपये खर्च झाला असं समजा एक अंदाजे समजा. आपण काही लेखी नाही समजा लिहून ठेवलेलं हा हा एवढं हे बघा ॲक्युरेट नाही सांग. तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी स्वतः सांगितलं, हे काही लेखी लिहून ठेवलेलं नाही. म्हणजे दुकानदाराकडे जायचं, त्याला सांगायचं मला असं असं केळीला खत पाहिजे. त्या दुकानदाराला जे वाटतंय, जे त्याच्याकडे जे विक्री करून राहिलेलं आहे ते खत शेतकऱ्याच्या हवाली करतो. मात्र शेतकरी नाही सांगत कधी की मला ह्या कंपनीचं हे नत्र, हे स्फुरद, हे पालास असं कोणतं जे खत पाहिजे तो शेतकरी कधीच सांगित नाही. दुकानदाराकडे जायचं, कारण शेतकऱ्याजवळ पैसा नसतो, ते उधारीत आणावं लागत असतं. आणि उधारीत आणते वेळेस तो दुकानदार त्याच्याकडे जे उपलब्ध आहे तो खत त्याच्या हवाली करतो. आता या शेतकऱ्यानं सांगितलंय 70 ते 80 रुपये खर्च एका झाडाला या केळीच्या आलेला आहे. आणि एक झाड 18 किलो पर्यंत भरतंय. त्याचा भाव आज 5 रुपये आहे, म्हणजे 18×5 90 रुपये. 70 रुपये जरी खर्च पकडला, 90 रुपयाला झाड जाते, म्हणजे 20 रुपये फक्त त्या शेतकऱ्याला उरतात. मग जो काही मेहनताना आहे तुमचा तो या 20 रुपयामध्ये निघतो का? नाही ती नाही निघत आपली अंग मेहनत पूर्ण तिथं समजा आपण येत नाही केली. हा म्हणजे तर तुम्ही त्याला लागवडीचा खर्च खत औषधी हम्म. असाच खर्च लावला याच्यामध्ये आपण. म्हणजे फक्त तुम्ही जो नगदी पैसे खर्च केले तेच लावले. मात्र जे काही तुमची मेहनत आहे, तुम्ही असताल, तुमचे वडील असतील, आई असतील, याला खुरपण असेल, काही ज्या गोष्टी असतील, तो मेहनताना यामध्ये धरलेला नाही. त्याच्यामध्ये काही नाही धरला अजिबात. बरं मग तुम्हाला 20 रुपयेच या केळीच्या झाडासाठी उरतात. आता काही कंपन्यांचे कर्मचारी अधिकारी हे असे व्हिडिओ दाखवतात आणि शेतकऱ्यांना पिका लावण्यासाठी प्रोत्साहित करतात, त्यांचे खतं बी बियाणं औषधी विकावं म्हणून. हो बरोबर. तर तुमचा सल्ला बाकी शेतकऱ्यांना काय राहील? आमचा सल्ला काय नाही शेतकऱ्याला की बाबा जास्तीत जास्त आता कसं शेतकऱ्याने जास्त केळी लागवड सध्या आता हे करायला पाहिजे, जास्त नाही करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. हम्म. ज्या शेतकऱ्या समजा 5 एकर लावतो का त्यांनी काय करायचं 2 एकर एक एकर केळी लावायची. हम्म. म्हणजे काय होईल ऑटोमॅटिक म्हणजे मार्केटला हे जे असतात ना ते हम्म. म्हणजे केळी लागवड काय होईल पीक हे व्हायला ती मालाची आवक हे वाली म्हणजे जास्त मालाचं उत्पादन वाढायलंय, उत्पादन खरेदीदार कमी झालेला आहे. खरेदीदार आहेत भरपूर आहेत, खरेदीदार आहेत भरपूर, पण ते माल याचं कसं असतात ते आता माल हे वालन जास्त हे वालन ते हम्म. आवक माल हे वाली ते उत्पादन जास्त वाढल्यामुळे हे वाली आवक हे वाली वाढायली केळीची. तर मित्रांनो, हे ग्राउंड लेवलवरलं वास्तव आहे की खरंच शेतकऱ्याला किती खर्च असतो, किती उत्पादन होतं, हे खरं जाणून घेणं गरजेचं आहे. आणि तेच आपण या केळी उत्पादक शेतकऱ्याकडून आज जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. कारण बरेच शेतकरी नुसते व्हिडिओ बघून, यूट्यूबवर बघून खरंच एवढं उत्पादन मिळतंय, मग लगेच मी करोडपती होणार, लखोपती होणार, अशा ज्या गोष्टी दाखवल्या जातात, तर त्यामधलं हे वास्तव दाखवण्याचा एक प्रयत्न होता. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.